हा क्रमांक 5 मध्ये आला होता. आपल्यावर ताई आहे यांनी मतदानात ताई आपण मतदानाचा हक्क अधिकार बजावला. बदललो आहे. अधिकार. काय बोलणार? आजच्या प्रसंगी जे मतदान मोठ्या प्रमाणात आहे नागरिकांना हा काय विनंती करणार? मी मतदानाचा हक्क बजावला. लोकांनी पण मतदान करायला पाहिजे. पोलिंग सेंटरवर मोठी गर्दी दिसत नाही लोकांची. नाही काय नाही आहे ना, येतात ना. आता आता जी परिस्थिती आहे मोठ्या प्रमाणात लोक दिसत नाही पोलिंग सेंटरवर. काय म्हणणं आहे तुमचं? लोक मतदानासाठी दुपारपर्यंत वाढणार वाढणार ना, 5 वाजेपर्यंत येतील ना. 5 हो वाजतापर्यंत. हो म्हणजे ह्या पोलिंग सेंटरवर ते समाधानकारक जे मतदानाचा अधिकार हो बजावला हो पाहिजे, तो करतात करतात. बदलतील. हो हो एकूणच आपल्याबरोबर ज्या ताई होत्या त्या ताईचं म्हणणं आहे या ताईंनी जो आहे मतदानाचा अधिकार बजावला होता. जरी पोलिंग सेंटरवर आता गर्दी नसली तरी दुपारपर्यंत मोठी गर्दी संध्याकाळपर्यंत होण्याची शक्यता या ठिकाणी दाखवत आहे. प्रभाग क्रमांक 5 यामध्ये सार्वत्रिक निवडणुकीत जे कोर्टाने आदेश दिल्यानंतर आज जे आहे 20 तारखेला या ठिकाणी ज्या प्रभाग क्रमांक 5 या ठिकाणी जे मतदानाला सुरुवात झाली आहे. यामध्ये एकूण जे आहे अ गटात 5 उमेदवार आहेत, तर ब गटात 7 उमेदवार आहे. पण आता ती जे मतदानाची टक्केवारी जर पाहिली तर 15.52% मतदानाची टक्केवारी आहे. इतक्या लोकांनी जर आपला मतदानाचा अधिकार बजावला. आपण दृश्यांमध्ये पाहू शकता. मोठ्या प्रमाणात जे आहे मतदारांनी या मतदान केंद्रावर जे गर्दी केली आहे. सकाळच्या टप्प्यात जरी मतदान कमी असले तरी या दुपारच्या टप्प्यापर्यंत मतदार जे आहे पोलिंग सेंटर येऊन मतदानाचा आपला हक्क बजावत आहे. मोठ्या प्रमाणात जे मतदार आहे सकाळच्या सत्रात मतदानाला जे आहे टक्केवारी कमी प्रमाणात होती, पण दुपार जशी होतात तशी मतदान करायला मतदाराची जे आहे उत्सुकता दिसत आहे आणि मोठ्या प्रमाणात जे मतदाता आहे आपला मतदानाचा हक्क बजावित आहे. या ठिकाणी एकूण जे आहे 5,778 जे आहे मतदाता जे आपला हक्क बजावणार आहे. पण संध्याकाळपर्यंत जे मतदान होणार आहे त्यावरूनच जे आहे उमेदवाराचे भविष्य ठरणार आहे.